या क्षणाची मोठी बातमी समोर येते। ओमराजे निंबाळकर शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची महत्त्वाची माहिती आहे। ओमराजे निंबाळकरांचा अखेर ठरले लोकांची कामं करण्यासाठी निधी लागेल असं निंबाळकर म्हणतात आणि जनतेची कामं करण्यासाठी मी हा निर्णय घेतल्याची भूमिका देखील ओमराजे निंबाळकरांची आता पाहायला मिळते। लोकांची कामं करण्यासाठी निधी लागेल आणि जनतेच्या कामांसाठी जनतेच्या विकासासाठी सत्तेत सहभागी व्हावं लागेल असं देखील यावेळेस ओमराजे निंबाळकर म्हणाले। सत्तेचा वापर सामान्यांच्या आनंदासाठीच करेन असं देखील ओमराजे म्हणालेले आहेत। तर पैसा पदासाठी जाणारा मी नाही असं स्पष्टीकरण देखील यावेळेस ओमराजे निंबाळकरांनी दिले। ओमराजे यांचा अखेर ठरलेला आहे शिंदेंच्या शिवसेनेत ते लवकरच पक्षप्रवेश करतील। शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय ओमराजे निंबाळकरांनी घेतलेला आहे। शिंदेंच्या नेतृत्वात काम करणार असं देखील यावेळेस ओमराजे निंबाळकर म्हणाले। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय ती म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय ओमराजे निंबाळकरांनी घेतलेला आहे। माझ्या कामातून या निर्णयाचं समर्थन लोकांना दाखवून देखील असं देखील ओमराजे म्हणालेले आहेत। कार्यकर्त्यांची चर्चा केल्यानंतर ओमराजे निंबाळकरांनी हा निर्णय घेतलाय। शिंदेंच्या नेतृत्वाखाली चांगलं काम करू, नुसत्या घोषणा नाही तर धाराशिवमध्ये योजना राबवू असं देखील यावेळेस ओमराजे निंबाळकर म्हणाले। शिवसेनेत जाण्याचा मी निर्णय घेतला, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करेन अशी माहिती देखील यावेळेस ओमराजे निंबाळकरांनी दिलेली आहे। ओमराजे निंबाळकर अखेर शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची माहिती आहे। धाराशिवच्या कार्यकर्ता मेळाव्यात ओमराजे निंबाळकरांनी हा निर्णय घेतलेला आहे। खरं तर सायंकाळपर्यंत ओमराजे निंबाळकर नेमका काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं। त्यांची काल उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा देखील झाली होती। सोमवारी ते स्वतः मातोश्रीवर जाऊन भेट घेणार होते अशी देखील माहिती येत होती। मात्र ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलेलं आहे। काही वेळाआधी ओमराजे निंबाळकरांनी आपल्या खरं तर मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि त्यानंतर ओमराजे निंबाळकरांनी हा निर्णय घेतला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।